आई तुझा डोंगर ग डोंगर ग आई माऊलीच्या उदो उदो किती झाला आता हा उदो उदो हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज 4 वाजता उठून कुठे चालली बाप्पा. सो आम्ही निघालो होतो खूप स्पेशल अशा ठिकाणी आणि आमची सकाळी 4 वाजता उठून तयारी वगैरे करायला घेतली आणि माझं बाळही उठलं. मला वाटलं तर कृषिकेला उठेल की नाही, बट ती बरोबर मी 4ला उठली तर बरोबर 4:30ला उठून 5 वाजता माझं बाळ फुल मस्त अंघोळ वगैरे करून रेडी होतं. तिलाही खूप आनंद असतो की आई कुठे चालली आहे किंवा आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर मग मी पण तयारी करणार मस्तपैकी आणि आम्ही मस्तपैकी तयारी वगैरे करायला घेतली. मेकअप मात्र नंतर करायचा होता, पण आम्ही तयारी वगैरे करायला घेतली आणि सकाळी निघालो होतो. कृषिकाला महेश यांनी घेतलं होतं. आम्ही खाली आलो तर मस्तपैकी देवाचं छानपैकी काकड आरती चालू होती सकाळची आणि मग आम्ही निघालो होतो आमच्या डेस्टिनेशनला. आणि कुठे तर आम्ही निघालो आहे आमच्या स्पेशल अशा ठिकाणी. खूप दिवसापासून इच्छा होती कृषिकाला घेऊन जायची त्या ठिकाणी, पण पॉसिबल नाही होतं. सो आज योगायोगाने आम्हाला जाण्याची संधी मिळाली आणि आईच्या मनात होतं की चला बाबा आता ह्या टायमाला मात्र ह्यांना भेटीला यायला पाहिजेच आणि बोलवलंच पाहिजे. तर त्यांच्या छान अशा आग्रहाने किंवा मला म्हणजे आमचा खूप इच्छा होती आणि त्यानिमित्ताने आम्ही निघालो मस्तपैकी. आणि हा घाटात मात्र यार काही छान वाटतं, खूप छान वाटतं या घाटामध्ये मस्तपैकी यायला. आणि अभिमानाने बोलतो की यार आम्ही घाटी आहेत का, कारण सगळेजण असं लोक बोलतात की यार तुम्ही काय घाटावरची. यार अभिमान आहे आम्हाला आमच्या घाटावरचा. आणि सकाळी आम्ही खूप लवकर निघालो होतो. मग तर मात्र सनराईज बघणं मस्ट आहे आणि मस्तपैकी सनराईज होत होतं आणि आम्ही छानपैकी एन्जॉय करतो. सकाळी इतकं फ्रेश वाटत होतं, वाटलंही नाही की यार मी 4 वाजता उठली आहे, मला झोप आली किंवा काय. खूप फ्रेश असं वाटत होतं. आणि आम्ही निघालो होतो आई म्हणजे कारल्याच्या डोंगरावर, म्हणजे आई एकविराच्या भेटीसाठी आणि तिचं दर्शनासाठी आम्ही खूप आतुर होतो. आणि आमची खूप इच्छा होती महेश आणि माझी पण की कृषिकाला घेऊन जायची आणि मम्मी पण होतं. सो आम्ही सगळंजणं निघालो होतो देवीच्या मस्तपैकी दर्शनासाठी. आणि खूप कारल्याच्या देवाच्या ऐतिहासिक खूप अशा गोष्टी आहेत की आई कारल्यावर कशी येऊन बसली किंवा तिचं नाव एकविरा असं कसं राहिलं, या खूप अशा प्राचीन गोष्टी आहेत. आणि मला काही गोष्टी खूप वाचायला आवडतात किंवा व्हिडिओज बघायला आवडतात, त्यातलीच ही एक व्हिडिओ आहे. सो आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी. सो असं म्हणतात खूप जण लोक की आई एकविराचं रूप म्हणजेच रेणुका देवीचंच आई एकविरा म्हणून एक रूप आहे आणि एक वीर आई म्हणून एकविरा असं एक देवीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या टायमाला जी कारल्याची डोंगरावर तर कशी बसली, तर ती कारल्याची डोंगरावर अशी बसलेली आहे की 5 पांडव जेव्हा त्या डोंगरावर गेले त्यांच्या वनवासाच्या टायमाला म्हणतात तेव्हा. सो त्या टायमाला आई एकविरा प्रसन्न होऊन त्या प्रकट झाली होती आणि त्यांना सांगितलं होतं की माझं एक रात्रीत मंदिर बांधून द्या म्हणून. आणि त्याच त्यांच्या श्रद्धेने त्या पांडवांनीही त्यांना 7 रात्रीची 1 रात्र करून त्यांना छान असं भव्य असं मंदिर बांधून दिलं होतं. आणि तेव्हापासून एकविरा माता बसलेली आहे कारल्याच्या डोंगरावर आणि खूप छान असं वाटतं. तिथे गेल्यावर इतक्या छान प्रसन्न वाईब्स येतात ना की खूप. आणि माझं बाळही मस्तपैकी आई एकविराची टोपी घालून मस्तपैकी रेडी होतं डोंगरावर चढण्यासाठी. आणि आम्ही चालू केला गड चढायला आणि मस्तपैकी कृषिकाही बोलत होती, मी बोलते आई एकविरा माता की जय, आई तुझा डोंगर ग लई मोठा. ते गाणं तिला खूप आवडतं आणि ती मस्तपैकी डान्स करते. आणि त्यात छान आमच्या एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही मस्तपैकी निघालो आणि आईची ओटी घेतली कारण आमची खूप इच्छा होती. आणि आम्ही जवळजवळ 3-3.5 वर्ष झाले असतील आम्ही दोघंजण दर्शनाला गेलेलो. त्याच्यानंतर कृषिका वगैरे आणि मग काही जाणंच झालं नाही. सो आज योग आला आणि आम्ही निघालो आणि आईचं दर्शनही खूप छान झालं. सकाळी आम्ही जवळजवळ 7 वाजता पोहोचलो होतो आमच्या म्हणजे कारल्याच्या डोंगरावर. सो तिथे पोहोचल्यावर खूप छान असं दर्शनही झालं आणि काही क्लिप्स मी काढल्या, मला खूप छान वाटत. आणि आम्ही आधी दोघंजण यायचो आणि दोघंजण बाईकवर यायचो किंवा जे काही ट्रॅव्हल्सनी यायचो, तेव्हा आम्हाला इतकं छान वाटायचं. आणि यावर्षी आम्ही आमच्या बाळाला घेऊन चाललो होतो तिच्या दर्शनासाठी, तिने आम्हाला भरभरून असं सर्व काही दिलेलं आहे आणि न मागता दिलेलं आहे. आईने सर्व काही दिलेलं आहे. माझं बाळगोंडच सगळ्या गोष्टी सगळं छान झालेलं आहे. मुलगी झाली आईच्या कृपेने, गोड अशी मुलगी झाली. आई माझी खूप सुंदर दिसत होती, तिचं रूप खूप सुंदर दिसत होतं. आणि काही क्लिप्स काढता नाही आल्या बिकॉज मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे व्हिडिओज वगैरे, बट काही शूट घेतले मी. आणि नंतर मात्र आम्ही आमचे शूट्स करत होतो, म्हणजे महेश काही व्हिडिओज काढत होते, तिथला व्ह्यू दाखवत होते. आणि सकाळी 7 वाजता काहीच ऊन वाटत नव्हतं, खूप छान आणि भक्तिमय वाटत होतं. आणि किती गर्दी होती, लोक जवळजवळ 5 वाजल्यापासून येत होते बिकॉज सकाळी जेवढं ऊन कमी असतं दुपारी खूप ऊन जाणवतं. आणि खूप छान असं जायचं दर्शन झालं. आणि म्हणतात ना जगात कितीही ट्रेंड येऊ द्या लाल बांगड्यांचा किंवा काश्मीरी बँगल्सचा किंवा कसलाही बँगल्सचा, पण हिरव्या चोडांची तोडच नाही. जे हिरवी साडी
हिरवा चुडा, हे या गोष्टीला ना जगात कुठेही किती कसलाही ट्रेंड येऊ द्या, पण ह्याचा त्या बँगल्सची आणि हिरव्या चुड्याची कधीच कुठलीही आपण त्याची कंपॅरिझन नाही करू शकत. आणि हिरवा चुडा मस्त आहे, आपल्या महाराष्ट्राची शान आहे, पूर्ण भारताची शान आहे यार, आणि खूप छान. हॅलो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओजमध्ये. आज आम्ही आलेलो आहोत एकविरा आईच्या कारल्या डोंगरावर आणि खूप छान असं वातावरण आहे. ते लोक पण सगळेजण, खूप गर्दी, प्रचंड गर्दी आहे. इतकी गर्दी फर्स्ट टाईम म्हणजे एवढ्या लवकर आल्यानंतर बघायला मिळाली आणि खूप छान वाटतंय एवढ्या गर्दीमध्ये. आणि सर्वजण दर्शन घेत आहेत. सुंदर असं जवळजवळ 8 वाजलेत, पण त्या हिशोबाने खूप अशी मस्तपैकी गर्दी आहे आणि भरपूर लोक खूप लवकर येतात. ऊन वगैरे वातावरण वाढतं आहे, पण या इतकं थंडावा वाटतं या लेणीमध्ये. खूप छान असं वातावरण आहे आणि सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे. तुम्ही येऊ शकता एकविरेच्या कारल्या डोंगरावर, प्रसन्न असं वातावरण आहे. सो व्हिडिओज कंटिन्यू करा, मी अजून छान छान तुम्हाला क्लिप्स दाखवत जाईल. आणि व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एकविरेचा उदो. आणि मग आम्हाला वाटलं की थोडं कृषिका काही खाईल. सो आम्ही कृषिकाला काहीतरी भरवत होतो, पण तिला काय खायची इच्छाच नव्हती. ती इकडे तिकडेच बघत होती, कोणाकडे बघ, कोणाला दादा म्हण, कोणाला काका म्हण, कोणाला काकी म्हण, तिचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आणि मग तिच्या बाबासोबत ती मस्तपैकी आईचा गजर करत होती. नंतर आम्ही चालायला निघालो. रिटर्न निघताना एक असं खूप छान असं भव्य असं देवीचं रूप होतं, इतकं सोज्वळ, इतकं सुंदर रूप होतं आणि ते मी अक्षरशः बघतच राहिली. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी, कारण आम्हाला बागेचेही देव करायचे होते आणि उन्हाच्या आधी आम्हाला सर्व देव करून घ्यायचे होते. कारण कृषिका खूप लहान आहे, सो एवढ्या लहानपणामध्ये एवढ्या गोष्टीमध्ये नाही होत पॉसिबल सगळ्या गोष्टी. आणि माझं रूप म्हणजे मी साडी वगैरे घातली कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. मग मात्र आमची चाय लवर अशी माझी मम्मा मस्तपैकी चहा पित होती आणि मग आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि इतका छान असा मठ आहे, मधोमध नदीच्या मधोमध असा मठ आहे. आणि आत्तासुद्धा पाणी भरपूर होतं, पण म्हणजे मीडियम होतं पाणी, उन्हाच्या हिशोबाने ओके पाणी होतं. पण जेव्हा पावसाळ्यात जर आलो असतो ना आम्ही, नक्कीच खूप छान वाटलं असतं. आताही खूप छान वाटलं. आणि मग माझ्या कृषिकाचे काही वेगवेगळे बोलणं, काहीतरी बुडबुड चालू होती. आणि हे बघा, थोडंसं पाणी नाही आहे, बट आता असं पूर्ण मोकळं आहे, पण काही थोड्या ठिकाणी पाणी होतं. सो मग असं वाटलं की यार पावसामाळ्यात म्हटलं खूप छान वाटेल. आणि मग आम्ही, कारण तिथे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, सो आम्ही बाहेर येऊन काही मी शूट केले, काही व्हिडिओज क्लिक केल्या आणि ही अशी छान अशी मेमरीज माझ्यासोबत घेऊन आले. खूप सुंदर असं वाटत होतं या मठामध्ये पण, आणि बाहेरचं वगैरे वातावरण पण छान होतं. हे मी एंट्रन्सला थोडीशी व्हिडिओज काढली. मग आम्ही निघालो आमच्या लाडक्या बाप्पाकडे, अष्टविनायकापैकी एक असं मंदिर, जसं की महडचा गणपती म्हणला जातो, आणि त्यांच्या भेटीस आम्ही निघालो होतो. आणि खूप दिवसानंतर जवळजवळ त्याला पण जवळजवळ 3.5-4 वर्ष झाले असतील. जेव्हा आम्ही एकविरा केली होती तेव्हाच आम्ही महडचा गणपतीही केला होता आणि त्याच्यानंतर काही जमलंच नाही. सो खूप दिवसानंतर महडचा गणपती केला. वरद विनायक असं नाव आहे, अष्टविनायकापैकी एक असं ठिकाण म्हणजेच महडचा गणपती. आणि मग असं छान असं देवाला आवडतं तर काय, फक्त दुर्वा. स्वामी दुर्वा वगैरे घेऊन आणि जास्वंदीचं फुल घेऊन आम्ही निघालो. मस्तपैकी दर्शन घेतलं आणि तिकडचे काहीच व्हिडिओज काढायच्या होत्या. आणि देवाचं दर्शन वगैरे घेतलं. तिथं एक दत्तांचं मंदिर आहे, तिथेही मस्तपैकी दर्शन घेतलं. आणि सगळीकडे ना कॅमेरा अलाउड नाहीत म्हणून काही गोष्टी कमी क्लिक करायला भेटतात. आणि त्याच्यानंतर मी माझ्या कृषिकासोबत व्हिडिओ शूट होत होती आणि तिलाही असं वाटतं की मी कुठे पळू, काय करू. आणि तिला फिरायला घेऊन आल्याबद्दल किंवा देवाच्या दर्शनाला घेऊन आल्याबद्दल तिलाही खूप छान आणि फ्रेश फील होत होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं, आम्हाला घरी यायसाठी. आणि हो, घरी यायचं, बट त्याच्यानंतर आम्हाला एक दादाने सांगितलं की एक पंचमंदिर आहे. ते मला माहिती होतं ॲक्च्युली, बट मला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली कुठे आहे. सो मग त्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेले. आम्ही खूप असं सकाळपासून सगळं देव वगैरे करून थोडं थकलो होतो, बट एक मंदिर आणि राहिलं होतं आम्हाला ते बघायचं होतं. पण ऊन मात्र बापरे बाप, ऊन 11:30 झाले होते, पण ऊन मात्र असं वाटत होतं की 1-2 वाजलेत. प्रचंड असं ऊन होतं. आणि प्रवास खूप सुखकर झाला, शांत झाला. आणि जर तुम्हालाही या ड्रायव्हर दादाचा नंबर हवा असेल किंवा तुम्हालाही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा काही कॉन्टॅक्ट हवा असेल तर नक्की कमेंट करा किंवा मला मेसेज करू शकता, DM करू शकता. इन्स्टावर बघत असेल तर मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल. आणि अत्यंत छान अशी सर्व्हिस होती. त्याच्यामध्ये मला काही मिळालं, एक ताडगोळे म्हणून, मला ताडगोळे खूप आवडतात, माझे पप्पा घेऊन यायचे. आणि माझे पप्पा मला प्रचंड फूडी, जर मला कुणी बनवलं असेल तर फक्त आणि फक्त माझ्या पप्पानी, कारण वेगवेगळ्या गोष्टी मला खाऊ घालायचे. हे खाऊन बघ, ते खाऊन बघ. आणि त्यांचाच वारसा माझ्यापर्यंत आलेला आहे. सो मला ते रस्ता ताडगोळे दिसले. मी म्हणलं दादा थांबव. आणि एवढ्या गडबडीत दादानी गाडी थांबवली. मस्तपैकी मी ताडगोळे घेतले. म्हटलं कृषिका वगैरे खाईल आणि सगळेच खाऊ. त्यानंतर आम्ही निघालो. पंचमंदिर, एक 5 मंदिर सेम टू सेम केलं. आणि असे पाय भाजत होते आमचे, असे पाय भाजत होते, कारण तिथे पूर्णपणे मार्बल आहे आणि मार्बल आणि ऊन हे पूर्ण असे पायाला चटकेच बसवते प्रचंड. आम्ही लिटरली मी पळत त्या मंदिराकडे गेले. आणि हा कॅमेरा जो स्विंग होतो, एकदम व्हायब्रेट होतो, त्याच्यामुळेच होते, कारण मी पळतच सुटली होती.
आणि फर्स्ट असं मंदिर होतं साईबाबाचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर होतं साईबाबाचं. छान असं खूप प्रसन्न वाटलं. आम्ही साईबाबाचं दर्शन घेतलं. माझ्या कृषिकानेही दर्शन घेतलं. छान असं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे घेतले आणि कृषिका बोलत होती साईबाबा साईबाबा असं बोलत नंतर आम्ही घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन. दुसरं असं मंदिर होतं गणपती बाप्पाचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. छान असा आशीर्वाद घेतला आणि इथलं वातावरण प्रसन्न 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 खूप प्रसन्न. त्याच्यानंतर आम्ही एक मंदिराचं दर्शन घेतलं, हनुमानाचं मंदिर. तिसरं होतं हनुमानाचं मंदिर आणि हनुमानाच्या मंदिराचे काही क्लिप्स काढता नाही आल्या आणि पटकन फोटोज लांबूनच पाया वगैरे पडल्यानंतर घेतलं. नंतर आम्ही दर्शन केलं महादेवाचं आणि महादेवाचं इतकं मंदिर खूप सुंदर वाटलं आणि मी म्हटलं मम्मी आमची एक क्लिप्स घे, आमच्या तिघांचंही व्हिडिओ शूट कर आणि तिने छान असे शूट केलं व्हिडिओ. आम्ही दर्शन घेतलं आणि इतकं भव्य असं मंदिर होतं आणि इतकं छान केलं होतं ना, मला खूप आवडलं. महादेवाचं मंदिर प्रचंड छान वाटत होतं. त्याच्यानंतर आई अंबाबाईचं मंदिर होतं, महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि ती इतकी सोजवळ, इतकं सुंदर असं वाटतं की खरं आई माझ्याकडे बघतीये. आणि काही मूर्ती अशा असतात आणि काही देवाचं असं वाटतं की खरंच आई आपल्याकडे बघतीये किंवा खरंच हे देव आपल्याकडे बघतायत आणि भरभरून आशीर्वाद देतात. आणि तसंच या मूर्तीसोबतही झालं. बघा किती सुंदर दिसतीये. काय व्ह्यू आहे. 5 मंदिर मिळून एक मंदिर झालेलं आहे आणि हा बॅक साईडला व्ह्यू. इतके सुंदर मंदिर सेम टू सेम दिसतात, फक्त वेगवेगळ्या देवाचे मंदिरं आहेत. आणि इथे मस्तपैकी आम्ही छान असे मंदिराचं दर्शन केलेलं आहे इथे पाय स्टूलवर. सो गरमी अफाट झालेली आहे. वाजलेले आहेत जवळजवळ 11:30-12 वाजलेत, पण इतकी गरमी आहे जसं बाबा बेकार. आणि हे वातावरण ना मुंबईत बघण्यासारखं नाही आहे. आणि म्हणजे मी खूप प्राऊड फील करते की मी नवी मुंबईमध्ये राहते. पनवेल पहिल्यापासून माझं म्हणजे माझा जन्म वगैरे तिथेच झाला आणि तिथून हे जवळच अंतर आहे आणि भव्य असं नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे. आणि नंतर माझं मात्र बाळ गाण्यावर डान्स करत होतं छान छान. तिची एनर्जी मात्र कुठेही कसलीही कमी झाली नव्हती. तिचं जसं स्टार्ट टू एंड मस्तपैकी ती डान्स करतच प्रवास सुखकर झाला आणि खूप छान प्रवास झाला. सगळ्या देवांचा आशीर्वाद घेऊन परत नव्याने एनर्जी आली. आणि माझं असं खूप इच्छा होती की सगळ्यात दर्शन वगैरे घ्यावं. आणि आय नो मी व्लॉग्स करते, व्ह्यूज नाही आहेत किंवा काही गोष्टी आहेत, आय नो, बट माझा प्रयत्न मात्र चालूच राहणार. आणि जसं आपण म्हणतो ना की तोपर्यंत हार नाही मानायची जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही. आय नो मी खूप कमी व्हिडिओज वगैरे टाकते, पण जितक्या टाकते तितक्या मी टाकते आणि मला माहीत आहे की एक दिवस नक्कीच सक्सेस मिळणार. आणि यार शिकते मी आता, शिकायला लागली. जशी शिकता नक्कीच होईल पूर्ण गोल. आणि शिकत जरी पुढच्या गोष्टी काही नाही होईल, पण मात्र माझ्या बाळाच्या मात्र आठवणी माझ्यासोबत सदैव राहतील आणि तिच्या लहानपणीच्या मेमरीज मला शूट करता येत आहे. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग मात्र माझं टकलूचं मला माझ्या कृषिकाचे केस कट करायचे होते आणि गरमी वाढली तर म्हटलं थोडं टकलं वगैरे करावं. आणि हे ना नक्की तुम्ही कमेंट करा मला प्लीज की हे नक्की माझं बाळ कसं दिसतंय. तुम्हाला वाटतं की 3 इडियट्सच्या व्हायरससारखं दिसतं? व्हायरस नाही म्हणता ना, तो प्रिन्सिपल टाईप होता, त्याच्यासारखी दिसते ना? नक्कीच. मला खूप हसायला आलं तिच्या हेअरस्टाईल बघून. आणि फर्स्ट टाईम माझं बाळ गप्प बसलं कट करताना, स्माईल करत होती, खुश होत होती की यार चला माझं काहीतरी केस कटिंग होत आहेत किंवा काय होत आहेत. आणि छानपैकी बघत होती कोण काय करते आणि तिच्या एन्जॉयमेंट मस्तपैकी घेत होती आणि मी खूप खुश होती. आणि मी म्हटलं की दादा हे आरामात करा, असं करा ती स्वतःहून सांगत होती. आणि मग दादाने तिला कॅडबरी दिली की बाळा तू घे कॅडबरी आणि खूप शांत अशी बस. आणि तिला कॅडबरी दिल्यानंतर गप्पपेनी मस्तपैकी तिने केस कट करून दिले. केस कट करता फटाफट असा टाईम झाला. आणि अशा प्रकारे माझ्या लॉंग विकेंडचा सेकंड डे म्हणजेच लास्ट डे झालापैकी मस्तपैकी छान असा गेला आणि दिवसाचा शेवट झाला. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय, स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.